आणि सुरुवातीलाच एक मोठी बातमी समोर येते। ऑक्टोबरमध्येच विधानसभा निवडणूक लागण्याची शक्यता समोर येते। दिवाळीपूर्वीच प्रचाराचे फटाके फुटण्याची शक्यता आहे। राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे पडघम आता वाजू लागलेले आहेत। महाराष्ट्र विधानसभेची मुदत ही 26 नोव्हेंबरपर्यंत आहे, तर हरियाणा विधानसभेची मुदत ही 3 नोव्हेंबरपर्यंत आहे। दोन्ही विधानसभांच्या एकत्र निवडणुका लागण्याची शक्यता सध्या जोरदार वर्तवली जाते। तर ऑक्टोबरमध्येच विधानसभा निवडणूक लागण्याची शक्यता आहे। दिवाळीपूर्वी प्रचाराचे फटाके फुटण्याची शक्यता त्यामुळे अर्थात वर्तवली जाते। आणि याच विषयी अधिक माहिती घेऊयात। दिल्लीवरून आपले प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, सध्या तरी ही बातमी अर्थातच शक्यतेच्या पातळीवरती आहे। विधानसभा निवडणूक ही साधारणपणे ऑक्टोबरमध्ये लागेल असं म्हटलं जात आहे। काय नेमका आधार आहे या सगळ्या शक्यतांना, चर्चांना? खरं जर पाहिलं तर ही पूर्वनियोजित निवडणूक आहे, कारण 2019 मध्ये महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये 21 ऑक्टोबरला मतदान झालं होतं। यंदाही त्या तारखांचा विचार केला तर 21 ते 26 ऑक्टोबरच्या दरम्यान हे मतदान होण्याची शक्यता आहे। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये देखील ऑक्टोबरमध्ये हे मतदान होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। दिवाळी अगोदर फटाके वाजण्याची शक्यता यामुळे म्हटलं जात आहे की 3 नोव्हेंबरला जर आपण पाहिलं तर 26 नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या विधानसभेची जी मुदत आहे ती संपणार आहे, ती विसर्जित होणार आहे। त्या अगोदर नवीन सरकार येणं, नवीन विधानसभा तयार होणं गरजेचं आहे। त्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर या निवडणुकांच्या तारखा आपल्याला पाहायला मिळत आहे। तसं जर पाहिलं तर यंदा दिवाळी ही 29 ऑक्टोबरला असण्याची शक्यता आहे असं म्हटलं जात आहे। आणि त्यामुळे त्याच्या अगोदर या सगळ्या निवडणुका होणार आहेत। आणि महाराष्ट्रामधील जी निवडणूक पूर्ण देशाचं लक्ष असणार आहे यासाठी की अजित पवार गट हा राष्ट्रवादी काँग्रेसचा मूळ पक्षातून बाहेर पडला, त्यांना मूळ पक्ष राष्ट्रवादी मिळाला। शरद पवार यांचा एक पक्ष तयार झाला, शिवसेना शिंदे गट यांना मूळ शिवसेना मिळाली। आणि त्यानंतर जर पाहिलं तर उद्धव ठाकरे यांचा एक पक्ष तयार झाला। असे वेगळे 4 पक्ष एकंदरीत 2 पक्षाचे तयार झाले आहेत। आणि मूळ पक्ष काँग्रेस आणि भाजप असे मिळून जर पाहिलं तर 6 पक्ष आहेत आणि यांची निवडणूक होणार आहे। त्यामुळे आता आणि त्याचबरोबर या निवडणुकांवरती लोकसभा निवडणुकांचा देखील प्रभाव असणार आहे। त्यामुळे महाराष्ट्राच्या निवडणुकीकडे लक्ष लागलेलं असणार आहे। आणि हे जे सरकार आहे सध्या शिंदे सरकार, यांना आपण जर विचार केला तर पुन्हा एकदा जर ऑक्टोबरमध्ये निवडणुका होणार असतील तर सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागणार आहे। त्यामुळे आता जर पाहिलं तर मे संपत आलेला आहे, जून, जुलै आणि ऑगस्ट बरोबर, त्यामुळे 3 ते 4 महिने काम करण्यासाठी सरकारला आहे। आणि त्यामुळे आणि जर लोकसभा निवडणूक आपण जर पाहिली तर त्यामुळे टफ लढाई झाली, काट्याची टक्कर आपल्याला पाहायला मिळालेली आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील या सरकारला अवघे 3 ते 4 महिने उरलेले आहेत काम करण्यासाठी। आणि त्यामुळं आताच त्याचे पडघम वाजायला सुरुवात होतील, नवनवीन घोषणा केल्या जातील आणि लोकसभेचा हंगाम संपल्यानंतर ताबडतोब विधानसभेचे पडघम आपल्याला बरोबर आहे शिवाजी। त्यामुळे इलेक्शन फीवर हा महाराष्ट्रामध्ये पुढचे काही महिने सुद्धा कायम असणार आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।